चला तर मंडळी, आज अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट अशा गावरान पद्धतीने आपण पनीरची भाजी बनवणार आहोत अगदी कमी साहित्यामध्ये. इथे मी 2-4 मोठे कांदे भाजून घेतलेले आहे. त्याचबरोबर थोडंसं खोबरं, टोमॅटो, हिरवी मिरची, अद्रक, लसूण हे संपूर्ण आपल्याला चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे थोडंसं मऊ होईपर्यंत, आणि याची चांगली फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता मी याची चांगली पेस्ट करून घेतलेली आहे. इथे भांडं गरम करायला ठेवलेलं आहे. तर भांड्यामध्ये चांगलं किती मोठं तेल टाकून घ्यायचं आहे. ही भाजी आपण 7 ते 8 लोकांसाठी बनवणार आहोत आणि याचं पनीरसुद्धा आपण घरीच बनवलेलं आहे. हे तुम्ही बघू शकताय. इथे मी 2 लिटर दुधापासून जवळ 300 ते 350 400 ग्रॅम आपण हे पनीर तयार केलेलं आहे. एकदम सॉफ्ट पनीर बनतं विनेगर न वापरता. इथे मी लिंबाचा वापर करून हे पनीर बनवलेलं आहे. तुम्ही बघू शकता आणि तुम्हीसुद्धा घरी हे नक्कीच बनवू शकता. अगदी 1 तासामध्ये सेट होतं. तर तेलसुद्धा गरम झालेलं आहे. यामध्ये आता आपल्याला जिरं, मोहरी टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपण जो मसाला बारीक करून घेतलेला आहे तोसुद्धा आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. तर अगदी परफेक्ट प्रमाण आहे. या पद्धतीने तुम्ही 7 ते 8 लोकांसाठी एकदम झटपट अशी पनीर भाजी बनवू शकताय. तर मसाला परतण्यासाठी इथे मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि इथे आपल्याकडे घरात जे असेल ते मसाले इथे टाकू शकताय. इथे मी हळद, लाल मिर्च पावडर, त्याच्यानंतर पनीर मसाला, कांदा लसूण मसाला, धना पावडर हे टाकून घेतलेलं आहे. चवीनुसार तिखट कमी जास्त करू शकताय आणि याला एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ज्या भांड्यामध्ये आपण दळून घेतलेलं आहे त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आणि झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. तर जे पनीर आपण बनवून घेतलेलं आहे त्या पनीरला आपण इथे चांगलं कट करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय असं पनीर 1 तासामध्ये एकदम छान पद्धतीने तयार होतं आहे. बाहेरचं भेसळचं पनीर आणण्यापेक्षा घरच्या घरी असं पनीर एकदा नक्की करून बघा आणि याची टेस्टसुद्धा खूप छान लागते. तर इथे मी आता याला चांगलं कट करून घेणार आहे. तर तुमच्या आवडीनुसार याच्या फोडी बनवायच्या आहे. जाड, बारीक, मोठ्या कशाही बनवा. या पद्धतीने याला कट करून घेतलेलं आहे. पनीर बघा किती सॉफ्ट झालेलं आहे. एकदम पांढरं शुभ्र आणि एकदम मस्त झालेलं आहे. तर इथे आपलं मसालासुद्धा छान परतला गेलेला आहे. तर याला तरी बघा कशी आलेली आहे. असं तेल सुटेपर्यंत छान आपण याला परतून घ्यायचं. मसाला जेवढा चांगला परताल तेवढं छान टेस्ट येते. आणि हे पनीर मी आता असंच टाकणार आहे. तुम्ही हवं त्याला तेलामध्ये चांगलं फ्राय करून आणि मग टाकूसुद्धा शकताय. अशा पद्धतीने सुद्धा बनवता येतं. अगदी ही झटपट अशी रेसिपी दाखवायची आहे तुम्हाला. त्याच्यामुळे ते मी 10 मिनिटातच ही भाजी तयार केलेली आहे. आणि बाजूला गरम पाणी करून घेतलेलं होतं. तेच पाणी आपण यामध्ये ॲड केलेलं आहे. इथे लक्षात ठेवा की पाणी गरमच वापरायचं आहे. थंड पाणी अजिबात ग्रेव्हीच्या भाज्यांना, मसाल्याच्या भाज्यांना वापरायचं नाही. तर तुम्ही ते बघू शकताय छान असं भाजी तयार झालेली आहे. वरतून मस्त कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि याला एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. मिडियम गॅसवरती याला 2 मिनटं आपण शिजवून घेणार आहोत. पनीर एकदम पटकन शिजतं. एकदम ताजं पनीर आहे. त्यामुळे जास्त वेळ काही लागत नाही. तुम्ही बघू शकता तेल कसं सुटलं आहे. चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करा.